गुरुभ्यो नमः हरे नमः। हरे हरे प्राणादेरीचितारं परमसुखनिजं सर्वदोषव्यपेतं सर्वान्तस्थं प्रकृतिमय एक सर्वान्तः अंशपूर्णं प्रकृतिपतिमजं सर्वबाह्यं सुनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरमनु मुनिमनुजाद्यै सदा सेव्यमानं विष्णुं वन्दे सदाहं सकलजगदः अनाद्यन्तमानन्ददन्तम्। हरे नमः। श्रीकृष्ण। हम्म. सगळं ना ओपन आहे. सगळे जण आलेत की? हा, 7-8 जण आहेत, सगळे नाही, अजून एक कॉल करतो. आहेत बरेच हम्म. जण आहेत. ओके. अं, थोड्याच्या माइंड हे होत तर मी जे काढून ठेवलंय. थोडंच आहे. मला विचारायचं होतं ह्याच्यात. हा. ती अदितीर नाम ते नसो हे काय म्हणजे इथं अदिती म्हणजे अजिजर कोण? नाम तेरा असं हो भगवान पुरुष परमात्म्याला आदिती हे नाव देखील आहे म्हणून सांगतात. अच्छा, अदिती पण नाव आहे. हो. एवढंच एवढंच त्याचं हे म्हणजे सप्तती जे जे सृष्टी आदिती करतो हा ते सगळं खातं म्हणून हरिती. स्त्रीलिंगी शब्द नाही का संस्कृत मध्ये? हो हो, सगळ्या स्त्रीलिंगी शब्दांनी पुरुषलिंगी शब्दांनी तो वाच्य आहे. अच्छा, दोन्ही लिंगाने वाच्य आहे तो शब्द. हो हो. अजून काय? अजून आहे ते मला हे उघडावं आपण मी नंतर विचारू शकतो बरं का, बाकीचं कोणी असेल तर ते सांगा. हो, कळलं कळलं. कोणाला काय विचारायचं विचारू दे. मला असं म्हणायचं, आपण पूजा जेव्हा करतो त्यानंतर ब्रह्मकर्म जेव्हा येतं तेव्हा हो. सुद्धा देव देवांच्या नावाने तर्पण असतं. आधी त्यांना आपण म्हणजे आधी अभिषेक करून देवतर्पण. आधी तर्पण देवतर्पण. म्हणजे सगळ्यात पहिले तर्पण म्हणजे काय? तृप्तंतु म्हणून द्यायचं. तृप्त होण्यासाठी जे जल दिलं रसा जातं त्याला तर्पण म्हणतात. अच्छा, तृप्त होण्यासाठी दिलेलं जल. हम्म. हम्म. मग ते गुरुजी तृप्त. मी नमस्कार. हा, हा, बोला नमस्कार. बोला. कुलकर्णी नमस्कार करतात. हो, नमस्कार नमस्कार, फार दिवसानंतर आलात. एक दोन प्रश्न विचारायचे आहेत मला. बोला ना. तर एक प्रश्न असा आहे की वैष्णव लोक जेवल्यानंतर पाय धुतात काय. हो. तर मी माझ्या मित्राला विचारलं असं का, पण ते उत्तर देऊ शकले नाहीत. पण ते काय म्हणले, पाय काय आंघोळ पण करतात जेवल्यानंतर म्हणले. ते मला अर्थ कळाला नाही पाय धुण्याचा जेवण जेवल्यानंतर. झाल्यानंतर जेवण म्हणजे का उष्ट खरकट वगैरे सगळं अंगाला असतंय ना. हा हा हा. हा, ते सगळं जावं म्हणून हात धुवायचा असतो. हात धुवून आणि स्नान करायच्या ऐवजी पाय धुवून टाकलं की झालं असं. अरे शौचाला वा. मूत्राला शौचाला वगैरे गेला असताना ते अशुद्ध असणारी गोष्ट आहे. हा हा, ते माहित आहे. तर पण हे जेवल्यानंतर पण एक अशुद्ध गोष्टच आहे. ओ हा, हो. म्हणजे जे भोजन वगैरे करतो सगळं अंग खरकटा मरकटा होऊन जातं ना. ओ त्याकरता म्हणजे संपूर्ण अंग धुण्याच्या ऐवजी पाय धुतला म्हणजे झाला. ओ शौचाला माझे ते. वगैरे जाऊन आल्यावर जसं नुसतं पाय धुतलं की शुद्धी झाल्यासारखी होती, तसं शुद्धीसाठी म्हणून आहे. अच्छा अच्छा. आपः पुनंतु पृथ्वी मा पुनंतु. पाणी जे आहे सगळ्यांना पवित्र करून टाकते म्हणे. पृथ्वीवर जे आपण चालतोच ना, इकडं तिकडं चालून हिंडून फिरून आलो असताना पायाला हम्म. लागलेले जे काही गोष्ट आहे ते सगळं धुवून टाकावी म्हणून पाय धुतलं की सगळं अंग धुतल्यासारखं होतं म्हणून त्या उद्देशाने पाय धुवायचे असतात. अजून एक प्रश्न आहे काय. तर हा. मंत्र पुष्पांजली आहे ना. तर ते हो. आपण म्हणत असतो ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्थानी म्हणतो ना. ते आणि म्हणतो माने पण हो. त्याचा अर्थच कळत नाही, नुसतं म्हणत राहतो. प्लीज थोडा अर्थ त्याचा सांगा ना. ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्थानी धर्माणी. आणि माने प्रमाण्यासन ते हा हा. ते हा. बघा, त्याचा अर्थ. यज्ञेन यज्ञम आयजंत देवाः. हा देवता लोक हा यज्ञ रूपी परमात्म्याला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ केले.
हा. देवता लोक काय करतात? यज्ञेन हम्म. यज्ञम अयजंत. यज्ञ म्हणजे यज्ञ, यज्ञपती, यज्ञांगो, यज्ञवाहन. पण विष्णू सहस्रनामात सांगितल्यासारखं विष्णू परमात्मा यज्ञ शब्दाने वाच्य आहे. हम्म. त्या विष्णू परमात्म्याला सगळे देवता पूजा करतात. हम्म. ते कशाने? यज्ञेन, यज्ञाच्या द्वारेच. यज्ञ म्हणजे आहुती देणे. यजी धातू आहे, यजी. यजी धातू म्हणजे आहुती देणे, पूजणे. यजी युंजायाम वाची. हम्म. युंजायाम वाची म्हणजे वाणी युक्त, वाणीने युक्त असणारा जे काही आहुती आपण देतो त्याला यज्ञ म्हणतात. हम्म. तोंडाने काही मंत्र विंत्र न म्हणता आहुती घातली तर ते यज्ञ होत नाही. हम्म. वाणीच्या द्वारे घालावं. हम्म. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा वगैरे हे सगळे नाव आहेत. ते हम्म. उच्चारण करत का आहुती घालाव्यात. काय की नाही? प्राणादी आहुती. ते हम्म. आहुती जे आहे ती नाही, आहुती देणं म्हणजे एक यज्ञ आहे. हम्म. हं? युजी देवा युजी धातू, यजी धातू येतो. यजी धातू म्हणजे यजी यज्ञे. यजी देवास युंजायाम वाची. वाणीने युक्त असणाऱ्या जे आहुती किंवा क्रिया वगैरे होतात की नाही, तसा याला यज्ञ म्हणतात. हम्म. नुसतं मंत्र न म्हणता असं घेतलं आपल्या तोंडाला घेऊन खाल्लं तर ते यज्ञ होत नाही. प्राणायाम हम्म. स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा आहे की नाही, ते मंत्र म्हणतच आहुती घालावेत. अन्न आपण हम्म. घालतो, बसवी सत्यंतो आरतेन परिशिंचे आम्ही म्हणून घाल. नंतर मग दक्ष हे सगळं म्हणजे कोणतं जे काही दृष्टीदोष असतात ते सगळे दृष्टीदोष दूर करण्यासाठी म्हणून चित्रायनु हा, चित्रयुक्तायनु हा वगैरे ह्या लोकांना देतात. हम्म. आणि नंतर मग प्राणाय स्वहा, पानाय स्वहा, व्यानाय स्वहा, उदानाय स्वहा, समानाय ब्रह्मणे नमः म्हणून म्हणतो आपण. एक 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 घास खातो. हम्म पंचाहुती, देव पंचाग्निहोत्र म्हणतात त्याला. म्हणून हम्म. प्राणादी म्हणून अहम त्याच्यासाठी काय कारण तर भगवद्गीतेत सांगितलं. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम. चार प्रकारचं आपण अन्न जे परमात्म्याला समर्पण करतो ते केलेलं परमात्म्याच्या नावाने त्यांना दिल्यावर मग ते पवित्र परमात्मा काय करतो? पचन करून टाकतो. जर कोणतंही अन्न खाल्लं तर आपल्याला पचन होत नसते. पचन व्हायचं झालं तर वैश्वानर नामक परमात्मा आपल्या हृदयामध्ये राहून, आपल्या पोटामध्ये राहून सगळे चार प्रकारचं अन्न पचन करतो. चार प्रकारचे अन्न माहित आहेत कोणते कोणते? खाद्य, पेय, लेह्य, हा. काय आणि चोष्य असे चार असतात. चोष्य म्हणजे काय? करून पिले जाणारे जे असतात असं घेतात ना, त्याला चोष्य म्हणतात. लेह्य म्हणजे काय? लेहासारखं असं असून जसं लेह असतात की नाही तसे लेह असल्यासारखे अन्न करून घट्ट करून थोडस खातात. खाद्य म्हणजे, खाद्य म्हणजे घट्ट अन्न. हम्म खाद्य, लेह्य, पेय म्हणजे पाण्यासारखे असणार. चोष्य, शोषण करून खाल्ले जाणारे. अशा प्रकारचे चार प्रकारचे अन्न असतात. अन्न चार प्रकारचे असतात. ते सगळे परमात्मा स्वीकार करतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः. प्राणापान, व्यान, उदान, समान ह्यांच्यामध्ये मिसळून म्हणजे परमात्मा त्याच्यामध्ये राहून स्वीकार करत असतो. प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम. चार प्रकारचं अन्न परमात्मा खातो. म्हणून जे काही आपण घेतो ते कसं खायचं असतंय? ते प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा वगैरे असं म्हणत त्या प्राणादी जे देवता आहेत की नाही त्या सगळ्यांच्या मध्ये राहणारा परमात्मा आहे. त्या शब्दाने वाच्य असणारा परमात्मा आहे. तो परमात्मा स्वीकार करतो. आपण दिलेला स्वीकार करतो. पण त्यांचे ते प्राणादिकांचे नाव घेत घालायला तोंडात. काही लोक काय करतात? असं बसतात, पाणी असं फिरवतात, काय चित्रावरती ठेवतात की लगेच असं घेतात, हात एका हातात घेतात, कच खाऊन घेतात. प्राणायाम प्राणायाम म्हणून ते नाव म्हणावे लागतात. नाव म्हणून बरोबर. खावे लागतात एक 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 घास. न एक एक घास न घेता एकच घास घ्यायचा असा
आणि तोंडात घालतात, कच कच करून ते तसं चालणं ते चालत नाही. परमात्म्याला कसं द्यावं लागतं, एक एक वेगवेगळं द्यावं लागतं. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. प्रजाम्यन्नम चतुर्वेदम, 4 प्रकारचं अन्न परमात्मा खातो ना, त्या त्या नावाने. यही धातूमध्ये सांगितलं काय, त्याची युंजायाम वाची, वाची म्हणजे वाणीने युक्त असणारी आहुती जी दिली जाते ना, ती परमात्मा हो. स्वीकार करतो. म्हणून यज्ञेन यज्ञम अयजंत देवा, देवता लोक कसं याग देतात, परमात्म्याला आहुती वगैरे कसे देतात, यज्ञ नाम परमात्म्याचं उच्चारण करत, शब्द उच्चारण करत, नाम उच्चारण करत खातात. आणि ते सगळे देवतांनी असा देवतांच्या बरोबर युक्त होऊन असणारा घास खाल्ला म्हणजे तो प्राणापान समायुक्त प्रजाम्यन्नं चतुर्विधम तसलं अन्न खाल्लं तर मग पचन होतं. आणि ते पचन करणं म्हणजे काय, हे एक प्रकारची क्रिया आहे ती. म्हणजे अयोग्य असणारी क्रिया आहे ती. कोणताही करताना हात पाय धुतो की नाही आपण, स्वयंपाक झाला तरी देखील, सकाळी झाला तरी देखील हात पाय धुवावं लागतं. तसं हे खाणं म्हणजे देखील एक प्रकारचा अन्न, अन्न म्हणून आहे की नाही, एक प्राण्यांचा कारण जीवस्य जंतरम, एक जीव आहे, जिवंत राहायचं झालं तर दुसरे जीवाला खाल्लंच पाहिजे त्याने. नाही खाल्लं तर मग त्याला जीवन चालत नाही त्याचं. पचाम्यन्नं चतुर्विधम म्हणून सांगितलंय, आहे की नाही. एखाद्या जीवानी जिवंत राहायचं झालं तर दुसऱ्या जीवाला मारावंच लागतं. ते अन्न नावाचा एक जीव असतो, तो जीवराशी ते आपण खात असतो बरं का. आपण असं हम्म. समजू नये आपण काही खात नाहीत, आपण काही करत नाहीत. आपण जे करतो की नाही ते सगळे एक जीवहिंसाच आहे हो, हम्म. सांगितलं. मग याकरता हात पाय धुवायचं, करायचं वगैरे ही कारणे, प्रक्रिया आपल्याला दाखवून दिली. अजून हो. काय? मग ते हम्म राजाधिराज काहीतरी आहे पहा, राजाधिराज ते आहे पुढे. पुष्पांजली, ते पुष्पांजली आहे. हम्म. हे पुष्पांजली म्हणतात त्याला. त्याचा अर्थ काय? परमात्म्याला जेव्हा आपण सगळं समर्पण करतो, समर्पण केल्यानंतर सगळे देवता येऊन तिथं त्या परमात्म्याचं समर्पण नावाचं जी क्रिया चाललेली असते की नाही, यज्ञ म्हणून पूजा वगैरे, त्यावेळेस सगळ्या देवांना बोलवायचं असतं. हम्म. एकदा फक्त केव्हा तरी एकदा माझ्या घरी आले, मी आपलं एवढा गणेश चतुर्थी केली त्या दिवशी आले तेवढंच पुढे, मग पुन्हा काही यायची गरज नाही असं नाही बरं का. हम्म. रोजच्या रोज आपण जी पूजा करत असतो त्या पूजेच्या वेळेस सगळ्या देवतांनी यावं लागतं, हजर राहावं लागतं. म्हणून आपण काय करतो, कोणत्याही सत्यनारायणच्या व्रत किंवा मोठे पूजा वगैरे काही गेलं की फक्त आपणच आपणच बसून खात नाहीत पित नाहीत बरं का. हो. सगळ्या लोकांना बोलावतो. का बोलवायचं असतंय, तर सगळ्या लोकांच्या मध्ये एक एक देवता येऊन राहत असतात. पण ते सगळे त्यांच्या आपल्या बरोबर ते लोक देखील खातात. म्हणून राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवण ददातु वगैरे हे सगळं आहे. ह्याच्यात काय मंत्र पुष्पांजलीमध्ये काय, हम्म त्या मरुत नावाच्या आविक्षित राजाचा एक मुलगा होता मरुत म्हणून. हा. तो मरुत काय करतो, कोणत्याही वस्तूला असा हात लावला आणि सोन्याची उद्या म्हणलं की सोन्याची होऊन जाते. हो. तसा आयुष्य नावाचा राजा होता ना, त्या राजाचा तो मुलगा हा मरुत म्हणून जो होता की नाही, तो यज्ञामध्ये जे पात्र आहेत की नाही, तर सगळेच्या सगळे पात्र सोन्याचे करून टाकतो. हो. हो. आणि देवता लोक काय सोन्याच्या पात्रामध्ये दिलेलं घेतात. हो. म्हणून त्या सोन्याच्या पात्रामध्ये दिलेलं देवता घ्यायला म्हणून तिथे येत होते त्या आयुष्याच्या राजाच्या घरी. रोजच्या हम्म. रोज यायचे, कारण सोन्याच्या पात्रात खाऊ घालायचं यार. त्या स्वर्गलोकामध्ये अशी अवस्था आली, अशी परिस्थिती आली की त्या आयुष्य राजाच्या यज्ञामुळे सगळे देवता लोक स्वर्गलोक सोडून आपलं येऊन इथं आयुष्य राजाच्या घरात येऊन राहायला लागले. हो. म्हणून आपण हे मंत्रपुष्पाने करतो, मंत्रपुष्पाने देत असतो की नाही, काय करायचं, हे पहा हो, हे देवतागण हो, तुम्ही मरुत जे आहे तुम्हाला खाऊ घालत होता म्हणून त्या आयुष्यरायाच्या घरी तुम्ही सारखं येऊन राहत होतात. हं? तुम्ही निदान रोजच्या रोज आमच्या घरी राहा म्हणून म्हणत नाही मी. आमची एवढीच हा. अपेक्षा आहे की आमची ही पूजा चालू असतात, आमची जी पूजा चालली आहे तोपर्यंत तरी काय होईना तुम्ही यावं म्हणून मी असं प्रार्थना आहे. म्हणून सगळे देवता आपली पूजा चालली असताना येऊन राहावं लागतं, म्हणून ते प्रार्थना आहे. मंत्र पुष्पांजली त्याच्यासाठी देतात. हा, छान आयुष्य समजलं. तसे काम प्रवेश हा. छान समजलं. म्हणून हा ही ही म्हणून ही एक प्रथा झालेली आहे.
अपेश श्लोको भिगीतो मरुत परिवेष्टारो मरुतस्य अवसंग्रहे. म्हणून त्याच्यासाठी हा श्लोक प्रसिद्ध झालेला आहे. मरुत प्रथवे समुद्र. परिवेषण करणारा, खाऊ घालणारा. आयुष्य राजाच्या घरामध्ये सगळ्यांना खाऊ घालत होता सोन्याच्या पात्रात. त्याकरता सगळे देवता त्या आयुष्य राजाच्या घरी येऊन राहत होते. ते आयुष्य राजाच्या घरी रोजच्या रोज तसं खाऊ घालत होता म्हणून राहत होता. हो, माझ्या घरी देखील तुम्ही तसं राहू शकत नाही, तुम्ही राहत नाही. निदान माझी हे पूजा होस तरी का होईना राहा हो म्हणून प्रार्थना येते. अरे वा, छान. हा, प्रथवे समुद्रापर्यंत काय ते? ते सगळ्या म्हणजे तो तसा इतक्या सगळ्या देवांना खाऊ घातला, यज्ञ केला म्हणून एवढ्या मोठ्या भूमीचं पालन पालन करणारा झाला होता, सम्राट झाला होता तो. हो हो हो. हा, आलं हम्म. आलं लक्षात. आम्हाला आम्ही एकदा तरी आता एकदा तरी का होईना एक क्षणभर तरी का होईना तुम्ही इथे येऊन राहा आणि आम्हाला थोडस साम्राज्य द्या, आम्ही देखील राजा आहोत असं आम्हाला वाटावं, असं करा. छान. असं आहे. मंत्र पुष्पांजली आहे ते. छान. शंका माझी हे झाली, दूर झाली दोन्ही शंका. फार काय दिवसापासून होत्या माझ्या मनामध्ये. अरे, काय ते. जेवण पाय धुतात आपण तर वेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर पाय धुतात, इथं तर जेवण झाल्यानंतर पाय धुतात. काय कुठेही असू दे, जेवण करा किंवा कोणतंही कार्य केलं की हं, असं असं कार्य केल्यानंतर पाय धुवावे लागतात, हात पाय धुवावेत. नाहीतर आजकालच्या लोकांच्या सारखं नाहीतर आजकालच्या लोकांच्या सारखं आपलं खातात एवढं रुमाल घेतात, रुमाला हात पुसून टाकतात, हात देखील धुत नाहीत आणि उष्ट्या तोंडाने तसंच हिंडा लागतात. चुकीचं आहे ना. हा, अजून एक विचारू. बरं. तर एक मोठे गुरुजी राहतात, ते 32 वेळाला घास घेतात म्हणे. चालतं का? 32 वेळाला घास घेऊन पोट भरतं का? चालतं की. म्हणजे आपण जातानी जे चावलं जातं त्यांना जितका जास्त वेळा आपण चावून खातात की नाही तेवढं पचन करण्याला पाचक होतं ते. हा हा. पचन करण्याची शक्ती त्याच्यामध्ये जास्त येते. म्हणूनच 32. आयुर्वेदामध्ये वगैरे सांगतात. कोणतेही पेशंट म्हणतात त्याला. पेशंट म्हणजे काय असं कुटून करून घ्यावं खावं म्हणून असं सांगितलेलं आहे. पेशंट करून खावे. होमिओपॅथिक मध्ये तरी आहे एक हे जे असते की नाही तुमचं अं, त्यामध्ये मेन म्हणजे काय असतं, पारा असतो. हो. होमिओपॅथिक मध्ये पारा असतो. ते पारा जितका घृष्टम घृष्टम पुनरपि पुनः चंदनम चारुगंधम म्हणून माहित आहे की तुम्हाला हे श्लोक. आपण जितका नाही. चंदन हा घासून घासून काढतो तेवढा वास जास्त येतो त्याच्यात. अरे वा. तसं त्याच्यावर जितके संस्कार होतात की नाही तेवढा जितके लेप देऊ तितका तेवढं त्याच्यातलं गुणवर्धक असतं ते. गुण वाढतात म्हणून होमिओपॅथिकचे औषधं असे केलेले असतात म्हणून आपण घेतलं की रोग वगैरे लवकर कमी होतात. जितकं संपुटीकरण केलेलं असतंय की नाही, संपुटीकरण म्हणजे त्याच्यावर पेशंट वगैरे करून घोटून करून करून करतात बघा, तेवढं त्याच्यात महत्व जास्त येतं. हम्म. छान समजला, अजून काय? छान समजला. हा. छान समजला. ब्रह्मयज्ञ काय म्हणतात धन्यवाद. महाराज? हा ब्रह्मयज्ञ काढलेला आहे. हा हा. माहित नाही. पूर्वोच्चरित यौगुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्यतिथौ विष्णु प्रेरणा से विष्णु प्रीतसम देव ऋषि आचार्य पितृ तुष्टि द्वारा भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत श्री विष्णु प्रेरणा श्री विष्णु प्रीतसम ब्रह्म यज्ञाख्यम कर्म करिष्ये. हे संकल्प आहे. देवता प्रसन्न होण्यासाठी, ऋषी लोक प्रसन्न होण्यासाठी, आचार्य लोक प्रसन्न होण्यासाठी, पितृगण देखील संतुष्ट होण्यासाठी भारतीय मुख्य प्राणांतर्गत श्री विष्णू प्रेरणा श्री विष्णू प्रीत्यर्थम ब्रह्मयज्ञ करायचं असतं. सगळ्यांना प्रसन्न करावं लागतं. देवता संतोष, ऋषी संतुष्ट व्हावेत म्हणून, आचार्य लोक संतुष्ट व्हावेत म्हणून, पितृ लोक देखील संतुष्ट झाले. आहे ब्रह्मयज्ञ हे त्याच्यासाठी ब्रह्म यज्ञ ह्याच्यामध्ये राहणारा परब्रह्म यज्ञ नाव परमात्मा जो आहे की नाही ते त्याला प्रसन्न करण्यासाठी करत असतात. आधी पहिला प्रसंग कसा, देवता आधी
मेन म्हणजे मुख्य म्हणजे काय, सगळे मंत्र असतात. मंत्रांच्या द्वारे ऋषीगणांना संतोष कशाने होतो, तर मंत्र म्हणला तर ऋषी संतुष्ट होतात. म्हणून ऋषी संतुष्ट होण्यासाठी म्हणून काय करतात, अग्निमिळेपासून सुरू करतो आपण. अग्निपिळे हे सगळ्या म्हणजे ऋग्वेदादिक सगळ्या मंत्रामध्ये अग्नी हा पहिला आहे. अग्निर्वै देवानाम अवमहा विष्णू परमहा असं शास्त्र आहे. अग्नी म्हणजे सगळ्या देवतांच्या मध्ये अग्नी खाली, आणि सर्व देवतांच्या मध्ये श्रेष्ठ म्हणजे परमात्मा विष्णू. त्याकरता अग्निमिळे पुरोहितम पासून सुरू करतात. सगळे सुरू करून आधी पहिल्यापासून वेद ऋग्वेद मंत्र येतात. म्हणजे ऋग्वेदी लोक ऋग्वेद मंत्र घेतात, यजुर्वेदी लोक यजुर्वेद मंत्र घेतात. म्हणजे जे जे ज्या ज्या शाखेचे असतात त्या त्या लोकांनी त्या त्या शाखेचं मूळ मुख्य जे आहे की मंत्र ते स्वीकार करतात, त्याचं उच्चारण करतात. अग्निमेळे इत्यादी झाल्यावर मग नंतर त्याच्यानंतर अग्निर्वयी देवानाम अवमहा विष्णू परमहा म्हणल्यासारखं त्या अग्नीच्या नंतर अग्निमेळे वगैरे झाल्यावर मग नंतर बाकीचे देवता घ्यायचे असतात, तसे मंत्र घ्यायचे असतात, बरं का. त्याच्याप्रमाणे असं म्हणत म्हणत क्रमाने आधी वेद, त्यानंतर उपनिषद, मग उपनिषद झाल्यावर मग नंतर छंद, अजून संघ षडंग सगळे घ्यायचे असतात. षडंगाचे सगळं पहिले पहिले मंत्र घेतलं की ते अंग घेतल्यासारखं षडंग झालं की मग नंतर उपनिषद झालं की पुराण महापुराण वगैरे असतात. तसे इतिहास पुराण हे सगळे क्रमाने घ्यायचे असतात. नंतर त्याच्यामध्ये मीमांसामध्ये सगळ्यात श्रेष्ठ कोणतं आहे, सगळ्यात श्रेष्ठ असणाऱ्या मीमांसामध्ये कोणतं शास्त्र, उत्तर मीमांसा पूर्व मीमांसा असे दोन्ही असतात. म्हणून पूर्व मीमांसा घ्यायचा. ओम असा तो कर धर्म धर्म व्याख्याच्या किंवा अथा तो धर्म जिज्ञासा, अथा तो दैवी मीमांसा. दैवी मीमांसा झाल्यावर मग ब्रह्मयज्ञ घ्यायचं असतं. ओम ओम असा तो ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्म जिज्ञासा झाल्यावर मग पहिल्या प्रथम असते कोणतं, ब्रह्म जिज्ञासा झाली की पहिल्या प्रथम काय असते, ब्रह्म जिज्ञासाच्या नंतर भगवद्गीता असते. महाभारताचे वाक्य झाल्यावर मग भगवद्गीता झाल्यावर मग तच्छयोर आवरणीमहे गातुम यज्ञाय गातुम यज्ञपते दैवी स्वस्तिरस्तु मानुषेभ्यः ऊर्ध्वंजी गातवे शन्नो अस्तुतिपदे चतुष्पदे ओम नमो ब्रह्मणे नमो इत्यादी म्हणून शेवटी शेवटी म्हणायचे. हे सगळे संध्येमध्ये देखील शेवटी म्हणायचे असतात. हम्म अशा रीतीने सगळे घ्यायचे. ते झाल्यावर अग्नि हे ब्रह्मयज्ञ होतं, ह्याच्यामध्ये ब्रह्म म्हणतात, त्या ब्रह्माचे चिंतन, बरं का. त्यानंतर विद्य जशी विद्य मे बापमान होतात म्हणून ते हे मंत्र आहेत. त्या मंत्राचे म्हणून ओम नमो ब्रह्मणे नमो सगणे नमः नमः पृथ्वी नमो जयभ्य नमो वाते नमो अधिपते नमो विष्णवे महते करोमी, तीन वेळा म्हणायचं. आणि मग विद्युदशी विद्यमे पापारमोता सत्य उपागम म्हणल्यानंतर मग तर्पण सुरू होतं. तर्पण त्याच्यानंतर सुरू होतात. ते कशा, पहिल्यांदा देवतांचं तर्पण असतं, बरं का. अग्नी औषधी वनस्पती ब्रह्मा आहे ते सगळे देवता लोक, त्या देवतांच्यासाठी म्हणून तर्पण दिलं जातं. त्या देवतांचं तर्पण झाल्यावर नंतर ऋषी तर्पण म्हणतात त्याला. ते सनक सनंदन सनातन सनत कुमार इत्यादी सगळ्या ऋषीगणांच्या पर्यंत सगळ्यांना तर्पण असते. आणि जेव्हा आपण देवतांना तर्पण करतो त्यावेळेस एकदाच म्हणायचं तृप्यतो 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 म्हणून. आणि ज्यावेळेस ऋषीगणांचं तर्पण असतं की नाही त्यावेळेस मात्र दोन वेळा म्हणावं, तृप्यतो 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 म्हणून अशा रीतीने दोनदा म्हणावं लागतं म्हणजे ऋषीगणांच्यासाठी. पितृगणांच्यासाठी मग तीन वेळा. सुमंत जैवेन वैशंपायन पहिले सूत्र भाष्य महाभारत धर्माचार्य सगळे लोक क्रमाने येतात. ते झालं की नंतर एवमंता तृप्यंतू म्हणून याप्रमाणे सगळे आचार्यांना तर्पण द्यायचं असतंय. हे तीनदा तीनदा तृप्यतो 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 असं तीन तीन वेळा म्हणावं लागतं. त्यानंतर जे मुख्य आपले आई बाप वडील वगैरे असतात की नाही त्यांना देखील म्हणतात तीन तीन वेळा म्हणावं. अस्मत्पितरम कर्माणम गोत्रम
तर तर्पयामी 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 असं म्हणावं लागतं. तीनदा 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 प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाच्या नावाने तीन तीन वेळा सोडावं लागतं. हे म्हणतात पितृतर्पण. याप्रमाणे देवता तर्पण, ऋषी तर्पण, पितृतर्पण हे सगळं केलेलं आहे की नाही. आ ब्रह्मा म्हणजे या सगळ्यांचं सारखे शाल कळवलं का सगळे येतात त्याच्यात. त्या क्रमाने प्रत्येकाच्या नावाने तर्पण करायचं असतं. नंतर आ ब्रह्मस्तंभापर्यंत वगैरे प्रार्थना करायची. सगळेजण संतृप्त हो. अति बोला कोटी नाम म्हणून सगळे जितके जण आहेत की नाही सगळ्यांना म्हणून ना सोडायचं असतं. एकेचा अस्मत् कुले जाता पुत्र गोत्रीणोमृत ते नंदमया दत्तम सूत्र निष्पीडनोदकम असं म्हणून हे सगळ्या लोकांना जे कोणी न सांगता न कळता पघातानी वगैरे मेलेले असतात की नाही त्या लोकांना देखील मी तर्पण करतो, पाणी सोडतो म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या नावाने पाणी सोडावं आणि जाणव्या पाणी लावून ना आपल्या डोळ्यात लावून घ्यावा. म्हणजे या लोकांचे दिलेले पितृतर्पण जे असते त्या तर्पणाने हे सगळे जण प्रसन्न हो म्हणून या उद्देशाने ब्रह्मयज्ञ तर्पण करावं असं सांगितलं ते. अजून काय महाराज पूर्णानंद महाराज जी हे ब्रह्मयज्ञाच्या बद्दल सगळं कळवलं तुम्हाला. माईकच बंद केला आणि मी बोलताय का? नाही, मला असं हा विचारायचं. नाही, माईकच बंद आहे आणि मी बोलतोय म्हटलं ऐकू येत नाही का काय आपल्याला? मी म्हणत होतो ह्याच्यामध्ये हा आचार्य आले, ऋषी आले, देव आले, ऋषी आले, आचार्य आले. गुरूंचं काही नसतं का आधी त्याच्यात? देव त्यानंतर ऋषी त्यानंतर आचार्य. गुरूंसाठी काही नाही का? गुरु केव्हा येतात आपले? हा, ते तर कुठे येत नाही पूजेमध्ये. आचार्य गुरुच असते. सगळे आपले आचार्य लोक गुरुच असतात. अच्छा. पितृगणापासून सुरू जे करून आपल्याला गुरुमंत्र सगळे जण दिले येतात. त्यांच्यासाठी काही नाही करायचं असतं का आपल्याला? हा ज्यांनी हे गुरुमंत्र असतात ना. दिला त्यांच्यासाठी आपण पूजेत काही हा त्यांचा येतात ते वरच्या ह्याच्यात आले ना ते कुठे आले? सगळे आले. देवता तर्पणामध्ये आले की ते गुरु देवतर्पणामध्ये येतात. मग देवदर्पणामध्ये. पितृतर्पणामध्ये येतात. तो म्हणतो जैमिनी त्याच्या आधीचे समंत जैमिनी वैशंपायन पहिले सूत्र भाष्य महाभारत धर्माचार्य हा, हे सगळे आपल्या गुरुगणच आहेत. सगळे गुरुवृंदच आहेत. हे गुरुगणच आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला पितृगणांचं ज्यांनी सुरू. मंत्र दिला त्यांचं नाव घ्यायची गरज नाही का मग? मंत्र दिला त्यांचं नाव घ्यायचं नाही. त्यांच्या नुसत्या ह्याच्यामध्ये येऊन जातात ते. अच्छा, ह्याच्यामध्येच येऊन जातं. हे म्हणता तृप्यंतू म्हणतात. एवं म्हणता हा म्हणजे इत्यादी सगळे संतुष्ट होत म्हणतात. आणि तसं ते मग शेवटी. त्या गुरूंचे गुरु त्या गुरूंचे गुरु हे सगळे यावेत की त्यांचे नाव कुठे घ्यायचे. अच्छा अच्छा अच्छा. हम्म. तर त्याला ह्या सगळ्याचे सगळे प्रसन्न होत म्हणायचं. मग नंतर पितृतर्पण सुरू होतं. हम्म, हम्म. आचार्य लोकांमध्ये ते येतात गुरुजन. तसं आपण नैवेद्य करत होतो त्याच्यामध्ये शेवटी गरुडशेष रुद्र इत्यादी करून त्यांचा नैवेद्य होतो. मग हो त्यानंतर परत तिथे पुढचे हे गुरु वगैरे त्यांचं नाही का करायचं असतं? हे तर्पण असते. हे तर्पण त्या लोकांना तर पण तर्पण असते. मी हे म्हणतोय नैवेद्य. हं? नैवेद्यासाठी म्हणतो ना आपण म्हणजे हा नैवेद्यामध्ये येतात की ते. गरुडशेष नैवेद्यामध्ये येतात. आधी रुद्रान असं काहीतरी आपण म्हणतो ना ह्याच्यासाठी. हो 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 हो. आधी पहिल्यापासून परमात्माचं नैवेद्य. हम्म. त्याच्यानंतर त्याची बायको त्यांचे मुलं म्हणजे लक्ष्मी हा, देवी आणि ब्रह्मदेव वायुदेव हा, ह्या सगळ्यांना हे सगळे जण आहेत की नाही. हा, लक्ष्मी वायुदेव ब्रह्मदेव त्यांच्या बायका त्याच भांड्यामध्ये हा, जे परमात्म्याला नैवेद्य दाखवलेलं पात्र असतंय की नाही हा, त्या पात्रामध्ये जेवण करतात. ते त्यांना प्रत्येकी पुन्हा वेगळं काढायची गरज नाही. अन्न वेगळं काढायची गरज नसते. आपण जे रमाब्रह्मादिकांच्यासाठी म्हणून अन्न काढतो की नाही. हं? हा, दोन ह्याच्यात काढून मग वैश्य रमा आणि ब्रह्मदेव इत्यादी सगळे जेवण केल्यानंतर जेवण केलेलं अन्न वैश्वदेवाला चालत नाही. हा. म्हणून मग आपण त्या अन्नाच्या मध्ये काय करतो तीन घालतो. एक हम्म, मोठा कुपा असतो आणि दोन लहान असतो. त्या दोन मध्ये कसं एक कुपा जे आहेत एक कुप्यातून जे आहेत सगळे ऋषीगण घेतात आणि हा, अजून एका ह्याच्यातून देवता गणातात. हा. देवता गणांना देखील ऋषीगणांना घातलेलं वापरलेलं घालायचं नाही.
हम्म. त्यांचं उष्ट चालत नाही. म्हणून देवतांच्यासाठी एक कुप्पा काढायचा. हम्म. काय, आणि ज्वारी अजूनही वगैरे. जो कुप्पा कुप्पा काढतात ना, तो ऋषीगणांच्यासाठी असतो. हम्म. सनकाधिक सगळे ऋषीगण. त्याच्यामध्ये काय, गुरु पण आले. कोणते? ऋषी गणाच्या सोबत नाही, नाही येत. नाही आहेत. मग वैशद्राची. ऋषीगणांचं जे काढलेलं असतंय त्याच्यामध्ये येतात. हा. येतात म्हणजे काय,